शेतकरी बंधूंनो, 28-29 तारखेचा जोरदार पाऊस झाल्यानंतर कांदा पीक हे स्ट्रेसमध्ये गेलेलं आहे, मुळ्या अडचणीत आलेले आहे. त्यावर मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला स्प्रे पण सांगितले, त्या पद्धतीने तुम्ही स्प्रे घ्या. तसेच आता इथून पुढं पाऊस जरा कमी होत चालला आहे, तर वापसा कंडिशन आल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या कांद्यांना खतं नियोजन नक्की करा. त्यामध्ये नत्र आपल्याला घ्यायचं नाही आहे. नत्रयुक्त खतांचा वापर कमी करा. 10-26-26 त्याबरोबर सल्फेट फॉर्म्युलेशनमध्ये अन्नद्रव्य जे 25 किलो किंवा 52 किलोमध्ये येतात, दयालचा डोस किंवा रानडेचा डोस 52 किलो किंवा 25 किलोमध्ये जे उपलब्ध आहे ते घ्या. त्यात झिंक, फेरस, बोरॉन सर्व काही येतं. त्याचबरोबर तुम्हाला मायक्रोरायझा पण घ्यायचा आहे चांगल्या कंपनीचा, आणि त्यासोबत एक चांगलं बुरशीनाशक, सापसारखं बुरशीनाशक त्यामध्ये 1 किलो घेऊन खतामध्ये मिक्स करून आपल्या शेतामध्ये टाका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब न केल्यामुळं तुम्हाला माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.